आता जे राज ठाकरे त्यांच्या सोबत आहेत, पण मी कालच म्हणालो की त्यांना स्वतःवरच विश्वास नाही. दोन दगडावर पाय ठेवण्याचं काम ते करतायत. त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवल्यानंतर म्हणजे काय धरावं काय सोडावं हे त्यांना कळत नाही. त्यांचा पूर्णपणे काय म्हणतो गोंधळ झालेला आहे की काय म्हणाला केमिकल लोचा झाला म्हणू. त्यामुळे त्यांना कळत नाही की काय धरावं आणि काय सोडावं. त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवलेला माणूस खड्ड्यात पडतो हे या निवडणुकीमध्ये जनता त्यांना दाखवून देईल. आज नरेश म्हस्के यांनी त्याच्यावर बोललेले आहेत की ते सैरवैर स्वतःच झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या खासदारांवर अविश्वास, त्यांच्या आमदारांवर अविश्वास, त्यांच्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून सारखं इकडे यायला लागतं, सारखं हजेरी घ्यायला लागते, सोबत आहे ते तुमच्यासमोर दाखवावं लागतं. हा किती केविलवाना प्रकार आहे. अरे तुमच्या स्वतःवर विश्वास नाही, तुमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, तुमच्या आमदारांवर विश्वास नाही, तुमच्या खासदारांवर विश्वास नाही. हा कसला पक्ष, हा कुठला पक्ष, हे कसलं नेतृत्व, हे महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना पुरतं ओळखलेलं आहे. पहिल्यांदा त्यांच्या घरात आणखी कोणीतरी दुसरा लपलाय का? उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्यावर टीका केलेली आहे. तुम्ही दिल्लीमध्ये तुमच्या मालकांना भेटायला येता, तेच मोठे गद्दार आहेत असं देखील त्यांनी टीका केली. खरं म्हणजे मला तर ते नेहमी तो शब्द त्यांचा परमनंट आहे. जनतेशी गद्दारी हे म्हणजे खऱ्या अर्थाने हा तो शब्द आहे जो गद्दार आणि बेईमान हा त्यांना तंतोतंत लागू होतो. कारण 2019 साली महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना आणि भाजपला मॅन्डेट दिलं होतं, पण यांनी स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं मॅन्डेट बाजूला ठेवलं. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांच्याशी बेईमानी केली, दगाबाजी केली, मतदारांची गद्दारी केली, बाळासाहेबांशी गद्दारी केली आणि भाजपशी तर केलीच केली. आणि म्हणून हा जो काही शब्द आहे त्यांना तंतोतंत लागू पडतो. आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही. आम्ही सर्व मंत्रिपदं सोडून गेलो, सरकारवर पाणी सोडून गेलो, सत्तेवर पाणी सोडून गेलो आणि आम्ही कुठलाही मागचा फिरचा विचार न करता महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार केला, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला. आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी आमच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण आता देखील बाळासाहेब